समाजातील विविध घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेली साई लीला फाउंडेशन ही एक सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था असून समाजहिताच्या विविध उपक्रमांद्वारे जनजागृती आणि सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य सातत्याने करत आहे। संस्थेचे संस्थापक राजेश सकपाळ यांनी संस्थेची स्थापना समाजातील गरजू, वंचित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी करण्यात आली असून शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, युवक विकास तसेच सांस्कृतिक जतन या क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत। समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे। नुकतेच संदीप नाईक प्रतिष्ठान व साई लीला फाउंडेशनच्या माध्यमातून 1111 वृक्ष लागवड अभियानाचा वाशी येथे शुभारंभ करण्यात आला। यावेळी माजी आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते वृक्षाची लागवड करण्यात आली। माजी आमदार संदीप नाईक यांनी देखील साई लीला फाउंडेशन यांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कार्यांचे तसेच संस्थेचे संस्थापक राजेश सकपाळ यांचे कौतुक केले। साई लीला आणि साई लीलाशी संबंधित राजेश सकपाळ असेल किंवा त्याचे सर्व सहकारी असते, यांच्या माध्यमातून या सर्वच परिसरामध्ये आणि नवी मुंबईच्या बाहेर देखील अनेक समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। त्यामुळे ते एक NGOच म्हणलं या पूर्ण चळवळीला तर वेगळं राहणार नाही। मी राजेश आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करेन। आज माझ्या आवडीचा विषय म्हणजे वृक्ष लागवड आणि पर्यावरणाचं संवर्धन, यामधला वृक्षारोपण हा एक भाग आहे। बरोबर, राजेशनी आम्हाला वाटतं 1111 झाडं लावण्याचा आणि जगवण्याचा त्या ठिकाणी निर्धार केलेला आहे आणि मला विश्वास आहे आज उपस्थित आपण सगळेजण मिळून त्याला साथ देऊ, सहभाग घेऊ आणि 1111 झाडं पुढच्या वर्षी आपल्याला जिवंत दिसतील, मोठी झालेले दिसतील, फुललेले दिसतील, असा माझा ठाम विश्वास आहे। समाजहित हाच आमचा ध्यास हे ब्रीदवाक्य घेऊन साई लीला फाउंडेशनचे पदाधिकारी, सदस्य आणि स्वयंसेवक निस्वार्थ भावनेने समाजसेवेचे कार्य करत असून भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करून समाजाच्या विकासात मोलाचे योगदान देण्याचा संकल्प संस्थेने व्यक्त केलाय। ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो।